आपलं सुखदेव गोस्वामी सूत गोस्वामी म्हणतात, आयु हरती पुंसा, माणसाचं आयु संपत चालले, तुम्ही कृष्ण कथा करा. मग त्याच्यात काही ऋषी म्हणतात की जे मनुष्य भगवत भक्तीमध्ये संलग्न होत नाही त्यांची काय अवस्था होती. आणि मग त्यावेळेस ते म्हणतात की अरे त्यांची अवस्था ह्या पशुवत होती. कशी की ते कुत्रे डुकरे उंट आणि गाढवासारखे जीवन जगत असतात. म्हणून तिथे आचार्य म्हणतात, आहार निद्रा भयमैथुनमच्या सामान्य येतात पशुभी नराना, धर्मोही तेषाम अधिको विशेषो, धर्मेने हीना पशुभी समाना. की जे व्यक्ती भगवत भक्ती सोडून कशामध्ये घालतो, आहार निद्रा भयमैथुनमचे सामान्य येतात पशुभी नराना. अरे पशु समान जीवन जगत असतो. पशु पण खातो, आपण पण खातो. आहार निद्रा, तो पण झोपतो, मी पण झोपतो. तो पण मैथून करतो, मी पण मैथून करतो. आणि तो पण रक्षा करतो आणि मी पण रक्षण करतो. त्याच्यातून माझं काय, आहार निद्रा भयमैथून सामान्य येतात पशुभी नराना, पशुवत जीवन जगतात. पण धर्मोही तेषाम अधिको विशेषो, जो धर्म जाणतो, जीवाचं स्वरूप जाणतो, काय केलं पाहिजे, जीवेरे स्वरूप आहे कृष्णरे नित्य दास. भगवंताला कसं प्राप्त काय, तो जो धर्म जाणतो तोच मनुष्य आहे. आणि जर धर्म नाही जाणला, पशु काय, आहार निद्रा भयमैथुन सामान्य येतात पशुभी, धर्मोही तेषाम अधिको, धर्महीना पशुभी समाना. तो व्यक्ती धर्महीन असेल तो पशु समान आहे. अरे कधी कधी पशु आपल्यापेक्षा जास्त चांगलं करतो. आहार, हत्ती नाही का दिवसाला 8-8 क्विंटल खातो, आपण खातो का. निद्रा, अस्वल 6-6 महिने झोपतो, आपण झोपू शकतो का, नाही. आणि रक्षा, अरे त्याला भूकंप होत असेल, त्याला कळतंय भूकंप, आपल्याला सगळे बिल्डिंग पडल्यानंतर कळतंय. आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ करतो. आहार निद्रा भयमैथुन सामान्यता पशु, धर्मो हि तेषाम, धर्म जाणला पाहिजे. धर्म म्हणजे काय, जीवेर स्वरूप आहे कृष्णरे दास, भगवंताचा सेवक बनणं, त्यांची सेवा करणं, त्याची भक्ती करणं आणि आपलं जीवन याच्यातून मुक्त होणं. ते जर होत नसेल तर राजा हे सगळं पशुवत आहे. म्हणून याच्या बाहेर नाही का मनुष्यानं आलं पाहिजे. आणि दुसरं, जर तो नाही केला तर त्याचं जीवन कसं पशुवत आहे. आणि त्याची तुलना करतात, काय करतात सुखदेव गोस्वामी सौनकादी ऋषींना सांगतात, अरे ज्याचे कान भगवंताचं गुणगान ऐकत नाही, त्यांच्या लीला श्रवण करीत नाही, त्याचे कान कसे आहेत, बिळापर सापाच्या बिळाप्रमाणे आहेत. ज्यांचे कान भगवंताचं ऐकत नाहीत ना श्रवण कीर्तन, त्याचे कान कसे आहे, बिळाप्रमाणे. पिक्चर दिसतो का तुम्हाला इथं. दुसरं ते म्हणतात, ज्याची जीभ भगवंताचं गुणगान करत नाही, गायन करत नाही, नाम जप करत नाही, त्याची बीड कशी आहे, बेडकाची ड्राव ड्राव करीत राहते. भौतिक संसारामध्ये ते बडबड 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 24 तास बडबड बड करीत राहतो. त्या वाणीला कंट्रोल अजिबात नाही. बघा जी बेडूक जास्त बडबड करते ना, साप तर लगेच गुळुकरू करते. तसं आपण भौतिक संसारामध्ये एवढं बडबड करीत राहू ना तर मूर्ती आपल्या हडप करीन. आणि म्हणून जीभेची तुलना, जो भगवंताचं गुणगान केलं पाहिजे. ह्या मुखानं केवळ भगवंताचं नाव, नाही तर आपण काय करतो, भगवंताचं नाही केलं तर दुसऱ्याची निंदा, कोणाच्या चुगल्या याच्यामध्ये घालतो आणि त्याचं पाप आहे ना. आणि या आचार्य म्हणतात, जो जास्तीत जास्त निंदा करतो ना त्याचं सगळं पाप याच्या डोक्यावर बसतं. म्हणून कोणाची निंदा नका करू, कोणाचा द्वेष करू नका. द्वेष करताना तर तुमचं घातक, जेव्हा द्वेष करताना एक कोळसा जेव्हा तुमच्या अंगावर फेटला जातो ना तर तो आपला हात पहिले काढवतात. अरे दोष पाहण्याच्या पहिले माझ्यामध्ये स्वतःमध्ये किती मी दोषी हे पहिले आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. दुसऱ्याकडे बोट करण्याच्या पहिले स्वतःवर आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. दुसऱ्याला दोष काढण्यापेक्षा स्वतःमध्ये म्हणून माझ्या जीवनामध्ये आमचे वरिष्ठ सांगतात शिक्षाष्टकम प्रभू, ते मला जीवनामध्ये 3 व्यक्ती सोबत असले पाहिजे नेहमी. 25% नाही का तुमचं क्रिटिसिझम करणारा पाहिजे, 15% तुम्हाला अप्रिशिएट करणारा पाहिजे आणि राहिलेले 50% तुमचा वेल विशर असला पाहिजे. कारण आपला जर द्वेष करणारा, ईर्ष्या करणारा व्यक्ती सोबत असेल ना तर आपले दोष आपल्याला सांगणार कोणतरी, आणि धन्यवाद फुकटमध्ये सांगते. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. कशासाठी, की तो दोष पाहिजे ना तर मला माझ्या दोषामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला फायदा होईल, म्हणून धन्यवाद. दुसरं, द्वेष कोणाचा करतो, आपल्यापेक्षा कोणी सुपिरियर आहे, कोणी महान आहे त्याचा आपण द्वेष करतो. दुसरा, खालच्या तर कोणीचं करत नाहीत ना, मग दोष वरच्याच होतो ना, खालच्यातच होत नाही. म्हणून आपण त्याला काहीतरी आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ मानतो, म्हणून दोष नाही केला पाहिजे. आणि तिसरं ते म्हणतात की आपल्या जीवनामध्ये अशा लोकांना ठेवलं पाहिजे, पण आपण दुसऱ्याचा द्वेष नाही केला पाहिजे. तर काय केलं पाहिजे की हे बेडकाची जी कोणाची निंदा करण्यात, कोणाची बडबड करण्यापेक्षा का नाही भगवंताचं गुण. आणि ह्या जगामध्ये मी काल जसं म्हटलं
ह्या जगात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स कशामुळे होतात माहिती आहे का? आपल्या जिभेमुळे होतात. बडबड बडबड खूप प्रॉब्लेम्स होतात. मग जिभेला कंट्रोल केले पाहिजे आणि ती भगवत सेवेला. नाही तर हे काय होईल, ते बेडकाची झोप म्हणतात. जर ते म्हणतात की जे मस्तक भगवंताच्या समोर जर झुकत नसेल तर केवळ पृथ्वीवरला भार आहे. बघा लोक आहेत ना असं वाकून नमस्कार करतात. जे झाड सरळ असतं ते पहिले तोडल्या जाते, पण जे वाकडं असतं ना त्याला कधी तोडत नाही. त्याला समर्पित भावनेने दंडवत केला पाहिजे. नाहीतर ते पृथ्वीवर भार भगवंतासमोर आज जर नाही झुकले तर मूर्तीच्या रूपात नाही का ती तुम्हाला झुकवील. ठरवा तुम्हाला. दुसरं, जर हात सुंदर काकणांसोबत असले, हे हात किती काकणानं होतात का? नाही. पण ते हात जर दान धर्म करण्यात, सत्कर्मात किंवा भगवत सेवेत लावत नसेल तर ते काय मृत व्यक्तीप्रमाणे आहेत. म्हणून हे हाताचा उपयोग कशासाठी आहे? दुसऱ्याला उगारण्यासाठी, दाखवण्यासाठी नाही, तर भगवंताच्या भक्तांची, भगवंताची सेवा करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी आहे. चांगल्या कार्य करण्यासाठी हात दिलेले आहेत. जर हे हात त्याला उपयोगत येत नसेल त्याची तुलना मूर्ती समान केलेली. हे भागवताचे वाक्य आहेत बरं. मुदाम PPT दाखवले. लोकांना कलियुगामध्ये लोक म्हणतात बाबा लोक काही बोलतात, तसं नाही, शास्त्राचं मत आहे. आणि दुसरं म्हणतात सलग नाही केलं तर ते मूर्तीच्या हाताप्रमाणे. आणि पुढे ते म्हणतात राजा की प्रत्येक आहे जर डोळा आहे त्याने जर भगवंताचं रूप नाही घेतलं, दर्शन नाही घेतलं, काय होईल? दर्शन नाही घेतलं तर डोळा कशाप्रमाणे? मोराच्या पंखाप्रमाणे. कारण मोराच्या पंखामध्ये जिवंत नसतो. म्हणून आपल्या डोळा नाही का सदा, तुकाराम महाराज म्हणतात सदा माझा डोळा जडो तुझ्या मूर्ती, रुक्माईच्या पती सोयऱ्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. पण आपला सदा माझा डोळा टीव्हीच्या समोर आणि मोबाईलच्या समोर लागलेला आहे. सकाळी लोक उठल्या टीव्हीचं पहिले मोबाईल पाहतात आणि कचरा. जसं उदाहरण देता एक भक्त, लहान मुलगा सुसू करतो आणि आई लगेच साफ करते, तसं व्हॉट्सअप, फेसबुक, ते काही व्हॉट्सअप टाकले आपण 10 वेळा चेक करतो. किती वेळ जातो नोगा. मी वृंदावनमध्ये आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी होते. ते एक ब्रजवाशांच्या घरी थांबले होते. ज्या घरात ते थांबले होते त्या घरामध्ये त्यांच्या 2 मुली होत्या. माझ्या होते, एक 8वीची आणि एक 10वीची असेल आणि एक तिसरी काही 7वीची असेल. 3 पोरी होत्या. तर 3-4 दिवस थांबल्यानंतर त्याने एक पाहिलं, सकाळी उठल्यानंतर त्या मुली बेडरूममध्ये उठायच्या, असं ब्लँकेट घ्यायच्या आणि एक रूममध्ये घुसायच्या. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, यांना रावण नाही. ते म्हणले की अरे लाली इधर आ जा. प्रेमाने ते लाली म्हणतात, लाला आणि लाली, इधर आ जा. आप सुबह सुबह कहाँ पे जाते हो, क्या करते हो? बोले हम सुबह सुबह जब भी उठते हैं ना तो हम पहले उठने के बाद पहले ठाकुर जी का दर्शन करते, फिर हम दिन की सुरुवात करते. आणि त्या मुलींच्या आईनं आज आईवडिलांना, आणि त्या मुलींचे आज लग्न झाले, त्यांच्या मुलाला सुद्धा त्याने संस्कार की जब भी आप पहिले उठोगे तर पहिले भगवान ठाकुर जी का दर्शन करना. काय डोळ्याची सार्थकता आहे ते. आपण करतो का हो? आपण केलं पाहिजे ते. म्हणून उठल्या लोक म्हणतात ना अरे त्याचं तोंड पाहिलं म्हणून माझा दिवस खराब झाला. त्याचं तोंड नाही, आपणच अशुभ आहे, त्याचा दुसऱ्याचा दोष काय देतात. म्हणून आपलं जीवन शुभ करायचं असेल तर सकाळी भगवंताच्या रूपाचं. म्हणून आमचे ब्रह्मचारी असतात ना, रात्री झोपताना भगवंताचा फोटो ठेवतात. उठल्या पहिले भगवंताचा फोटो. आमचे वरिष्ठ ब्रह्मचारी आहेत, तर रात्रभर कानाजवळ कीर्तन लावतात ते बारीक आवाजामध्ये. त्यांना विचारलं का हो तुम्ही, आणि मोठे चांगले एज्युकेटेड आहेत, IIT झालेले आहेत. ते म्हणले का बरं? ते बोले रात को नींद सोते जब मैं मूर्ति आ गया और भगवान का नाम याद नहीं रहेगा तो क्या करूँ मैं, इसलिए मैं कीर्तन सुनते मैं सो जाता हूँ. कृष्ण बुक रात्री झोपताना आपण भगवंताच्या लीला ऐकल्या पाहिजे, कृष्ण ग्रंथ वाचला पाहिजे, जप करून झोपला पाहिजे. झोप स्वप्नामध्ये आपल्याला नाही का चांगलं, कारण की काय माहीत सकाळी कधी आपण उठू का नाही उठू, काहीच गॅरंटी नाही आहे. पदम आपल्या जीवनात नाही का, आपल्या जवळ सगळ्यात जास्त जवळ कोणी असेल माहिती आहे का? आपला मूर्ती आपल्या जवळ आहे, बाकी कोणी नाही. तुमच्या जीवनातली अशी कोणती ताकद तुम्हाला वाचवू शकत नाही मायबापांनो. म्हणून बी अलर्ट, सावधान व्हा आणि केअरफुली राहा. आपला वेळ ह्या नको त्या गोष्टी घालण्यापेक्षा भगवंताच्या सेवेत लावा. जीवनाची ती सार्थक आहे. म्हणून डोळ्यानं काय, सदा माझा डोळा जोडो तुझी मूर्ती. आपण काय करायचं, भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे. पण आपला सदा डोळा आहे ना टी व्हीकडे नका लावू. काय नाही त्याच्यातलं अश्लील पाहून, नको त्या गोष्टी पाहून डोळ्यातला आणि मनामध्ये कचरा खराब करून घेणे. क्षमा करा मी आज थोडं की ह्या गोष्टी का सांगणं गरजेचं आहेत, आणि ती आपण त्याला जर प्राधान्य दिलं तर खूपच चांगलं आहे. पाय
ती पायाची तुलना कशासाठी? जर आपण तीर्थयात्रेला गेलो नाहीत, पवित्र ठिकाणी नाही गेलो, तर ते पायाची तुलना कशाची केलेली आहे? झाडाच्या खोडाशी केलेली आहे. म्हणून पायाची सार्थकता कशामध्ये असली पाहिजे? पायी वारी केली पाहिजे. तीर्थयात्रा रामकुंडावर, काळाराम मंदिरात किती भाग्य आहे. त्याचे 2 फायदा आहे. एक तर आध्यात्मिक फायदा होतो आणि दुसरं तुमचं शरीर स्वस्थ राहते. आमचे एक लोकनाथ स्वामी महाराज आहेत, इस्कॉनचे मोठे संन्यासी आहेत. ते म्हणतात निरोगी जीवन जगायचं असेल तर 2 गोष्टी करा, भरपूर पाणी प्या आणि भरपूर चाला, कधीच आजारी पडणार नाही. काय? भरपूर चाला आणि भरपूर पाणी प्या, कधीच आजारी पडणार नाही. म्हणून भगवत भक्ती आपल्याला आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही फायदा करून देते. म्हणून त्यासाठी सुखदेव गोस्वामी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने असे अवयव सेवेत लावले पाहिजे. जर व्यक्ती आहे तो जर भगवंताच्या चरणकमलाचं जे सुगंध घेत नसेल, त्याची तुलना कशाची केली? मृत व्यक्तीशी केलेली. कशाची केलेली? मृत. त्यानं सुगंध घेतला. भगवंताच्या निर्माल्यामध्ये जे फूल येतात, पुष्प येतात, तुळशी येते, त्याचा सुगंध घेतला पाहिजे. ज्याचं हृदय भगवंताच्या प्रती रडू शकलं नाही, आपल्याला आप्तसुखियांच्या प्रती रडू येते, पण कधी आपण भगवंतासाठी रडलोत का? कधी भगवंताबद्दल रडू येतं का? नाही येत. कारण आपण हृदयाने कठोर झालेले आहेत. आणि कसे झालं त्याचं उदाहरण देतो. तुमच्या घरात देव सजीव का निर्जीव आहेत? कसे आहेत? कसे आहेत देव? सजीव का निर्जीव आहेत? हां, मग पूजा कशाला करतात? म्हणजे आम्ही सांगतो म्हणून करतो असं का? सजीव का निर्जीव काय वाटते तुम्हाला? हां, सजीव आहेत ना. मग सजीव असले त्यांना भूक लागत नाही का? आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्याच वाटा कुठून भेटतात देवजाने त्यांना. त्याचे 2 खडीशेकर सांगते रे, दिवसभर त्या मुंग्या तर अशा चावत राहतात देवाला. अरे तुम्हाला थंडी लागते, तुम्ही स्वेटर घालतात. तुम्हाला गरम होतं, एशीमध्ये बसतात. तुम्हाला भूक लागते तर ताळीभर खातात तुम्ही. आणि देवाला थंडीत, आम्ही काही लोक पाहिले देव घेतात आणि पाण्यात बुचकाळतात. आपल्याला बुचकाळायला चालेल का? मग का बरं घरचे देव पावत नाही आणि बाहेरचे देव पावतात? अरे त्याचे तुम्ही व्यक्ती म्हणून व्यवहार करा. ते देव तुमच्या घरातले पावतात, तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे. त्याला दगड समजलं ते दगड राहतील, पण व्यवहार म्हणून करतान तर ते तुमच्यासाठी भगवंत राहतील. आमचे भक्त आहेत इथं भोळेपूर सॉफ्टवेअर, दोघं नवराबायको सॉफ्टवेअर इंजिनियर, त्यांच्याकडे राधाकृष्ण आहेत. या चेतनानगरमध्ये जावा कधी वेळ भेटला तर. ते 3 टाईम भोग लावतात, हप्त्यातून ड्रेसिंग करतात, रात्री झोपवतात. थंडीच्या दिवसात त्यांना गरम शोटर आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या फॅन लावलेला आहे. आपल्याला थंडी वाजते, त्यांना वाजत नाही? त्यांना भूक लागत नाही का? म्हणून 3 दिवस जर आपण सेवा नाही केली प्राणप्रतिष्ठेची विग्रहांची घरातले, तर देव निघून जातात. म्हणून ती जीवनामध्ये 3 लोकांना कधी दुःखी ठेवू नका. पित्र, त्याच्यानंतर देवता आणि माता पिता. माता पिता जिवंत असताना सेवा करा आणि गेल्यानंतर पित्र घाला. पित्रांना असंतुष्ट ठेवतात तर तुम्हाला दुःख. म्हणून लोक पितृदोष झाला आहे, हा दोष झाला आहे. म्हणून जिवंतपणे आणि मेल्यानंतर पित्र घातलं पाहिजे. आणि दैवत, तुमच्या घरातल्या दैवताला दुर्लक्ष करतात ते तुमच्या दुःखास कारण येतात. म्हणून दैवतांची उपासना नेहमी केली पाहिजे. व्यक्ती म्हणून आपल्याला भूक लागते, आपण सब्जी चपाती डाळ राईस एका प्लेटमध्ये सुंदर नाही का, आपण तेवढीच प्लेट ठेवा त्यांच्यासमोर, भूक लावा, 5 मिनटं ठेवा आणि म्हणायचं तुम्ही ग्रहण करा. आणि खातात भगवंत. पण आपला जर अंधश्रद्धा असेल, विश्वास नसेल, ट्रस्ट नसेल, तर तुम्हाला नाही का ते होणार नाही. आणि बघा त्या प्रसादाचा इफेक्ट कसा होतो, मी कालच त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यासाठी देवांना सजीव म्हटलं तर ते सजीव होते, निर्जीव म्हटलं निर्जीव होते. आता तुम्हाला ठरवायचं आहे की त्याला तुम्ही कसा व्यवहार करता. आणि ज्या ज्या परिवारामध्ये मी गेलो त्यांना सांगितलं आणि त्यांनी तसं केलेलं आहे, ते केलं पाहिजे असं शास्त्राचं मत आहे. म्हणून हृदय जे भगवंतासाठी कठोर जर रडत नसेल तर ते कशापर्यंत वज्राप्रमाणे कठोर आहे. नाम जप केल्यानंतर भगवंताला म्हणायचं, भगवंता तूच माझा आणि मी तुमचा आहे, रडलं पाहिजे. आणि प्रभुपाद याचं 2-5 टाईम मला आठवतं. आमचे इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, त्यांच्या कृपेने मी कथा करतोय, त्यांचे आशीर्वाद. एकदा ते प्रवचन करीत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अश्रू येत असताना भावविवर झाले. त्याच्या एका शिष्याने, फॉरेनर शिष्याने विचारलं की प्रभुपाद तुम्ही का रडतायत? ते म्हणले काय नाही रे, असंच डोळ्यातून अश्रू आले म्हणून. नाही म्हणले तुम्ही असं रडू शकत नाही, का रडलात सांगा. नाही म्हणले असंच रे. नाही म्हणे प्रभुपाद सांगा तुम्ही, मी काय
म्हणजे आज भगवान कृष्ण बिना अनवणी पायाने वनात गेले असेल, कदाचित त्यांच्या पायामध्ये खडे रुतले नसेल, कातडं टोचलं नसेल, म्हणून त्या भावनेतून मला दुःख होतं आहे की माझ्या कृष्णाला काटे टोचत असतील. आपण कधी विचार करतो का? आपण सगळेजण स्वतःचा विचार करतो, कधी भगवंताचे विचार करतो का? नाही, कारण आपलं प्रेमच नाही. ज्या ठिकाणी प्रेम असेल त्या ठिकाणी आसक्ती असते ना, आपण त्यावेळेस चिंता करू. भगवंताच्या प्रती प्रेम असेल, आसक्ती असेल, तेव्हा भगवंताची आपण चिंता करू. म्हणून आपली चिंता कमी करायची असेल तर भगवंताचं चिंतन करा, भगवाच्याबद्दल चिंतन करा, तुम्ही दुःखातून मुक्त होता. एकदा प्रभुपाद असंच प्रवचन देता देता शांत झाले आणि विचार करू लागले. सगळं प्रवचन झाल्यानंतर तोच डिसायपल, त्यांचा शिष्य त्यांच्याजवळ गेला. प्रभुपाद तुम्ही काय विचार करू लागले? म्हणे की आज यशोदा माईने भगवंताच्या टिफिनमध्ये काय दिलं असेल, भगवंत काय खात असते, काय भाव, काय प्रेम आहे. जिथं प्रेम असतं तिथं आपली चिंता असते. म्हणून आपल्या जीवनाची सार्थक कशामध्ये, जे मनुष्य जीवन भेटलं आहे, आपण पदम पदम प्रत्येक ठिकाणी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हे जीवनाची परम सफलता आहे. आणि त्यासाठी तिथे सुखदेव गोस्वामी म्हणतात की हृदय परिवर्तन झालं पाहिजे. आणि पुढे म्हणतात की हे राजा तू काय कर, हरिकथा कर, हरिकथाचं वर्णन कर. आणि मग त्यावेळेस प्रश्न करतात की ह्या सृष्टीची निर्मिती कशी झाली. आणि निर्मिती झाल्यानंतर 3 गोष्टीचं वर्णन करतात की राजा प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेमध्ये आणखीन ते म्हणतात की व्यक्ती नाही केलं त्या सृष्टीमध्ये तर व्यक्ती ना काय 7 गोष्टीमध्ये अटकून पडतो. त्याचं आणखीन विश्लेषण का ते म्हणतात की ह्या जगातलं सगळे लोक कृष्णावर केंद्रित नाही केलं, कृष्णाचं स्मरण नाही केलं, तर सगळ्या व्यक्तीच्या ह्या 6 गोष्टीमध्ये आत्म जाया सुतागार पशु द्रमिना बंदेशु राजा चाकले नित्यम विडम ममता जाओ. 7 गोष्टी. आत्मा, स्वतःच्या शरीराबद्दल चिंतन करणे. आणि शरीराच्या संदर्भित असलेली पत्नी, त्याला जाया म्हणतात. आत्मा आणि जायाच्या संबंधातून सूत, मुलं जन्माला येतात. आणि त्या मुलाला पोषण करण्यासाठी घर म्हणजे बंगला, गाडी. आणि पशु, पशु म्हणजे वाहन, व्हेकल. द्रविणा म्हणजे धन जमा करतो आणि त्या धनातून मान सन्मान भेटावं म्हणून बंधुशू, समाजवर्ग जमा करतो. आणि अख्खं जीवन ह्या 6 गोष्टीमध्ये आपल्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी, पत्नीसाठी, मुलाबाळासाठी, घरा रक्षण करण्यासाठी अख्खं जीवन त्याच्यामध्येच फिरत चाललेले आहे ना. आपलं चालू आहे ना जीवन, केंद्रबिंदू स्वतःला रक्षण करणे, पत्नी, मुलं बाळं, घर, पशु, द्रविणा आणि बंधुशू, याच्यामध्ये जीवन फिरत चाललेले. म्हणून राजा ही ममता आहे ना सगळ्या मोहाचा पलीकडे. याचा अर्थ घरदार छोडो हरिद्वार चलो असं नाही आहे. ते करायचं. ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीमधला फरक कळायला पाहिजे. ड्युटी ही ऑफिसमध्ये केली पाहिजे आणि रिस्पॉन्सिबिलिटी घरात असली पाहिजे. आपलं उलटं होतं सगळं. ज्या ठिकाणी ड्युटी करायचं तिथे करत नाही, नको ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी करतात. हां, तर त्या ठिकाणी इथे खूप हे वर्णन केलं आहे. त्यासाठी ते म्हणतात की राजा मूर्तीची तयारी कर. आणि 3 गोष्टीचं वर्णन ते केल्यानंतर पुढे सरकतात. आणि मग सृष्टीचे प्रश्न विचारतात. सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? सर्ग आणि विसर्गाचं वर्णन करा. भगवंताने अद्भुत लीला कशा केला त्याचं वर्णन करा. त्यानंतर राजा ही 3 गुणांना सुखदेव गोस्वामी आता प्रार्थना करा. हे जेव्हा प्रश्न केले तो सुखदेव गोस्वामी एवढे भावविवर झाले की त्यांना मंगलाचरण करायचे विसरून गेले. 3 अध्यायामध्ये नुसतं फाटाफाट बोलले आणि 4थ्या अध्यायामध्ये मंगलाचरण म्हणतायत सुखदेव गोस्वामी. आणि त्या भावविवरमध्ये ते भगवंताला काय करतात, 4थ्या अध्यायामध्ये भगवंताला प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात सुखदेव गोस्वामी? एक प्रार्थना करतात. पहिली प्रार्थना असं म्हणतात की जे सुखदेव गोस्वामी म्हणतात अचिंत स्वरूप आहे भगवंताचं, त्यांच्या लीला अचिंत्य आहेत की मी काय वर्णन करा. आणि 3 गुणाच्या पलीकडे भगवंत आहेत, सतो रजो आणि तमोच्या पलीकडे, कारण 3 त्रिगुणातीत आहेत. आणि दुसरं ते म्हणतात की सगळ्यांचे मुक्तिदाता, सगळ्यांचे गंतव्यस्थान भगवान विष्णू आहेत. ते म्हणतात की आणखीन पुढे म्हणतात की हे भौतिक आणि आध्यात्मिक जगाचे भोगता. भगवद्गीतेमध्ये अहम सर्वशे प्रभो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजनते माम बुधा भाव समित्वा. हे सगळं माझ्यापासून निर्माण झालेले आणि त्याच्या पलीकडे भगवंत आहेत. हे मंगलाचरण म्हणतात. आणि पुढे म्हणतात की जगामध्ये एकमेव गुणगान करायचं असेल, सर्व पापातून नष्ट व्हायचं असेल, यत कीर्तनम, यत स्मरणम, यद रक्षणम, यत वंदनम, यत श्रवणम, यद हरणनम, लोकस्य सदो विधुनोती कल्मशनम तस्मै सुभद्रा सर्वशे नमनवा. की जगामध्ये पापातून मुक्त व्हायचं असेल, लोकस्य सदो विधुनोती म्हणजे धुवायचं असेल, कल्मश साफ करायचं असेल तर काय करा,
6 गोष्टी करा. यत कीर्तन करा, यत स्मरण करा, यद रक्षणम स्मरण करा, यद वंदन नमस्कार करा, आणि दुसरं यद हरणम प्रत्येक पदाला नाही का भगवंताचं स्मरण करा. आणि अशा प्रार्थना केल्यानंतर सुखदेव गोस्वामी आणखीन सुंदर सुंदर प्रार्थना, मुक्ती, शरणागती आणि आसक्तीचा मार्ग भगवान विष्णू आहेत. आणि त्या प्रार्थना पुढे भगवंताला ते म्हणतात की आपल्या गुणाचा वापर भगवत सेवेत करा. 3 प्रकारच्या गुण असतात. कसे? रजगुणे आणि तमोगुणे आणि सत्वगुण. याला कसं समजायचं? रजगुणे म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये डिझायर्स असतात, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे त्याचं लक्षण आहे. तमोगुण म्हणजे काय? अरे आज का काम उद्या करे, कल का परसो देखेंगे, तमोगुणामध्ये असतो. आणि सत्वगुण म्हणजे तो लगेच तात्काळ कार्य करतो. आणि त्याचे गुण आणि कपडे पण आहेत. सत्वगुणी माणूस सगळे भजन संगीत ऐकतो, सकाळी सकाळी ऐकतो का नाही? सुंदर सुंदर भजन. रजगुण माणूस ढॅकचिक ढॅकचिक ऐकतो. आणि तमगुण म्हणजे त्याला म्हणतात डेट मेटल म्युझिक. कपडे बी बघा ना, सत्वगुणाचे पांढरे वस्त्र असतात, सात्विक असतात. रजगुणाचे कपडे कसे भाकट असतात डोळ्याचे लोकांना. आणि तमगुणाचे म्हणजे आजकाल फाटलेले घातलेले पॅन्टा. आमच्या मंदिरात एकाला विचारलं, फाटके कपडे का घालून आला आहे? मला प्रभूजी 2000ची पॅन्ट आणि ती फाटके कसं काय म्हणता? स्टाईल आहे. अरे पहिल्या काळात लोक फाटके कपडे घातले तर हसायचे ना, आतून फाटके. आणि चांगले चांगले मोठ्या मोठ्या घरातले. काय अवस्था आहे कलियुगातली. कलियुगामध्ये वर्णन भयंकर आहे. तर ते म्हणतात की काय कर, तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविंदा सुमंगलम. काय करा, आपल्या तपस्याचं, दानाचं, यशस्वाचं, मनाचं सगळ्या मंगल करायचं असेल तर भगवंताचं करा. आणि अशा प्रार्थना केल्यानंतर त्या प्रार्थनेचं गुणगान करतात. मग तिथं प्रश्न करतात साधुसंग केला पाहिजे. प्रश्न केला जातो साधुसंग रोज का करायचा? मग त्यासाठी कथा येते. काय कथा येते? एकदा एका साधूकडे एक शिष्य होता. म्हणे साधू महाराज, रोज रोज सत्संग प्रवचन कशाला करतात तुम्ही? हां, काय गरज याची? सॉरी, नाही तर नाही, रोज रोज तुम्ही तांब्या धुण्याची काय गरज आहे? तुम्ही गेले की तांब्या धुता, काय गरज आहे? तर गुरु म्हणले ठीक आहे बाबा, उद्यापासून धुवू नको, ठेवून दे. 8 दिवस झाल्यानंतर जो तांब्या असतो ना, हां, पहिले पितळाचे तांबे असायचे, ते कसे जायचे? गांजल्यात जायचे. आणि त्याला साफ करायचं असेल तर काय करावं लागेल? पिथंबरीने एकदा घासणं होते का? किती वेळा घासावं लागते? जेव्हा 8-15 दिवसानंतर तो तांब्या जर शिष्याला घासाय दिला तर शिष्य भरपूर टाईम घासू लागला, निघणं. ते म्हणले काय रे बाबा, काय झालं? ते म्हणले महाराज लय घासावं लागते. तर त्यावेळेस गुरु म्हणले, अरे राजा, तू रोजची रोज जर तो तांब्या घासला असता तर एवढा घाण नसता झाला. तसं रोज रोज प्रवचन ऐकणं म्हणजे काय? आपल्या हृदयातला मलिनता रोज रोज घासणे. तुम्ही म्हणतात मी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा घासा जाईन, तर एवढं सोपं नाही ते मलिन हृदय स्वच्छ होण्यासाठी. जसा तांब्या रोज रोज घातल्यानंतर स्वच्छ आणि साफ दिसेल, तसंच आपल्या हृदयाला, आपल्या मनाला चेतोदर्पण मार्जन करायचं असेल तर रोज रोज प्रवचन कीर्तन ऐकले पाहिजे. माणसाचा वेळ, बुद्धिमान व्यक्तीचा वेळ एका शास्त्रामध्ये खूप सुंदर आहे. प्रातःधूत प्रसंगेन, मध्यास्त्री प्रसंगेन, रात्रो चोर प्रसंगेन, कालम गच्छन्त धीमहता. बुद्धिमान व्यक्तीनं असा वेळ घातला पाहिजे. प्रातःधूत, महाभारतामध्ये धूत क्रीडा झाली, त्याच्यामध्ये गीता वाचली पाहिजे सकाळी सकाळी, म्हणून प्रातःधूत. मध्यस्त्री प्रसंगेना, जे रामायण स्त्रीचं, सीतादेवीचं चरित्र आहे ते वाचन केलं पाहिजे दुपारच्या वेळेस. रात्र चोर प्रसंगेना, जे भगवान श्रीकृष्ण माखन चोरीच्या लीला करणार आहे, या श्रीमद भागवताचं श्रवण केलं पाहिजे. बुद्धिमान व्यक्तींना असा वेळ घातला पाहिजे, ही जीवनाची परिपूर्णता आहे. पण आपला वेळ कशात जातो? आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. म्हणून आपण काय, प्रातः जुगार भगवद्गीता, दुपारा रामायण आणि रात्री श्रीमद भागवताचं. तर हे जर केलं तर त्यासाठी रोज रोज जर आपला वेळ घातला तर जीवनाची परिपूर्णता, समचिती हरितोषणम, भगवंत संतुष्ट होऊ शकतात. मग त्यासाठी ते म्हणतात की अरे राजा, याच्यातून कोणी शुद्ध झालं का? काही उदाहरणं आहेत का? ते म्हणतात किरत हूर्ण आंध्र पुलजित पुलकश अभिर शुभ यमन खसादया येनो पापा यद पाद श्रया. अरे पापेतला पापी जे किनत होऊन मोठमोठे पापेतला पापीसुद्धा मुक्त झाले, त्यांचं वर्णन केलेले तिथे. आणि केल्यानंतर पुढे सुखदेव गोस्वामी आणखीन भगवंताला प्रार्थना करतात आणि सर्व साक्षात
परमात्म्याचा नमस्कार करून वैदिक सार, तपस्याचा सार, भगवंताला ते सार करतात. आणि ते म्हणतात पुढे आता तुम्ही प्रार्थना केलेली आहेत, त्या प्रार्थनेचं स्वरूप काय, फलीभूत काय, जर प्रार्थना की त्याचं फळ काय भेटलं पाहिजे ना, भेटलं पाहिजे का नाही. जड चालला का विषय थोडा, हां जड चालला नाही ना. तर ते म्हणतात श्रियापती, यज्ञपती, प्रजापती, धियापती, लोकपती, धरापती, पतिर्गती, अंधक, वृष्णी, सात्वतापती, प्रसिद्धे मे भगवान सात्वतापती. किती पतीचं वर्णन केलं आहे. श्रियापती लक्ष्मीचे पती, यज्ञपती जे यज्ञ होतात, भोगता राम यज्ञ तपसा, सर्व लोको महेश्वरम, सारे यज्ञाचा पती मी आहे. प्रजापती जे काही प्रजा निर्माण होती त्याचा स्वामी मी आहे. धियापती जी बुद्धी आहे आपली त्याचे स्वामीसुद्धा भगवान कृष्ण आहे. लोकपती ह्या जगातले जेवढे काही देवी देवता आहेत, 14 लोकांचा स्वामी कोण आहे, भगवंत आहेत. धरापती ह्या पृथ्वीचा स्वामी कोण आहे, भगवंत आहेत. पतिर्गती, अंधका जे वृष्णी आणि अंधक वृष्णी आहेत, ह्या दोघांचे स्वामी कोण आहेत, भगवान विष्णू आहेत. ही फलांची पती. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला पालक, पती या शब्दाचा अर्थ काय, पालन करणारा. तसं आपलं पालन कोण करतं आहे, भगवंत करतात. आपल्या कंपनीमध्ये काही नटबोल्ट बनतात, धान्य तर काही बनत नाही ना, बनतं का. बघा अशी कोणती मशीन आहे की पुढून चारा टाकल्यानंतर मागून दूध देते, हां आहे का तुमच्या फॅक्टरीमध्ये. आतापर्यंत एवढं संशोधन झालं आहे पण रक्त नाही बनवू शकत. अशी मशीन बनवली प्रकृतीने, रक्त बनवू शकते. मग 2 गोष्टी अशा, दुधाचं तर आजकाल ते वेगळं गोष्टी आहे, पण रक्त नाही बनवू. म्हणून प्रकृती आपल्याला सगळं काय देते, भगवंत सगळं देते. का नाही मग भगवंताला आपण शरणागत झालं पाहिजे. आणि हे केल्यानंतर पुढे तिथं मुक्तिदाताचं वर्णन करतात. आणि केल्यानंतर ते सुंदर सुंदर अशा प्रार्थनेचं विश्लेषण करून ते भगवंताला 16 प्रकारच्या प्राणीमात्राच्या गुणेचं वर्णन करतात. आणि मग केल्यानंतर ते म्हणतात सृष्टीचं वर्णन करा. तर म्हणून आपण काही सृष्टी करायची असेल तर हा प्रश्न केल्यानंतर सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजा परीक्षित हा संवाद, हाच प्रश्न तुम्ही सृष्टीबद्दल विचारला ना, तर तोच नारद मुनीने काय केलं, नारद मुनीने हा प्रश्न कोणाला विचारला, ब्रह्माजीला विचारला. आणि मग त्या ब्रह्माजीनं काय उत्तर दिले नारद मुनीला, त्याचं विश्लेषण मी आता तुला करेल. आणि मग ते विश्लेषण करतात. ते म्हणतात अरे सर्व कारणाचे कारण कोण आहेत, भगवान कृष्ण आहेत. आणि 6 प्रश्न करतात. काय 6 प्रश्न करतात. पहिला प्रश्न विचारतात यद रूपम, त्याचे वैशिष्ट्य आणि लक्षणं काय. दुसरं यद अधिष्ठानम, त्याचं अधिष्ठान काय. त्याच्यानंतर यत श्रीनामम, म्हणजे याची निर्मिती कशी झाली. यत संस्था, म्हणजे त्याचं पालन कसं झालं. यत परम, हे कशावर अवलंबून आहे. आणि यतस्य, कशापासून ते बनलं आहे, हे सर्गाचं वर्णन केलं आहे. तर ते म्हणतात अरे राजा, ही निर्मिती एका, जसं कोळी असतो तो काय करतो, जाळं विणतो, तसं भगवंत सृष्टी काय जाळवून येते. आणि ती काय करते, जसं आपल्या थुक्यातून निर्मिती करते आणि पुन्हा विप्त करते, तसं भगवंत काय करते, या सगळ्या सृष्टीला निर्माण करतात आणि पुन्हा विड्रॉ करतात. हे केल्यानंतर ह्या सृष्टीचं शंकाचे निराकरण करतात. आणि मग भगवंताच्या मायाशक्तीचं वर्णन करतात. मायाशक्तीचं वर्णन केल्यानंतर ती मायाशक्ती कशी भ्रमित करतात त्याचं वर्णन केल्यानंतर ब्रह्माजीचे 6 प्रश्न. यद्रूपण म्हणजे वासुदेव द्रव्य आहे, वासुदेव कला आहे, वासुदेव क्रिया आहे, वासुदेव क्रिया आणि जीवाचं स्वरूप आत्मा म्हणजे वासुदेव आहेत. हे 5 तत्व वर्णन करतात. त्यानंतर ब्रह्माजी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात की माणसाची गती, अधिष्ठान काय सगळ्यांची. ते म्हणतात की माणसाची गती वासुदेव आहे. माणसाचं ज्ञान कोण आहे, वासुदेव आहेत. ज्ञान, तप वासुदेव आहेत. योग नारायण आहेत. मग म्हणजे यज्ञ नारायण आहेत. लोक नारायण आहेत. आणि देवता आणि वेद हे सुद्धा नारायण आहेत. त्यामुळे आश्रय नारायण आहे सगळ्या जीवाचा, दुसरं कोणी नाही. 3 गुणाचं वर्णन करतात. आणि 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ते म्हणतात की 3 गुणाद्वारे जीवात्म्याला नाचवल्या जाते. आणि मग त्यासाठी उदाहरण म्हणतात, हे 3 गुणाद्वारे काय करतात, प्रकृती क्रियामानाने गुणे कर्माने सर्वशः अहंकार इमुडा आत्मा करता हम इति म्हणते. प्रकृती काय येते, प्रकृती क्रियामानाने, गुणे कर्माने सर्वशः, गुणाने ते ना, पण अहंकार इमुडा आत्मा, जो मूर्ख व्यक्ती तो स्वतःला म्हणतो मी करता करवित आहे, पण तो करता करविता नाही. प्रकृती आपल्या पहिले चालायची, आपल्यानंतर सुद्धा चालणार आहे. प्रकृती थांबणार आहे का आपल्यासाठी, सगळं ती काय परिवर्तनशील आहे, ती चालत राहणार आहे. पण ती कोण चालवत आहे, 3 गुणाद्वारे. आणि 3 गुणाला समजायचं असेल त्याला चांगले 3 उदाहरणं आहेत.
तमोगुणाचं उदाहरण आहे कुंभकर्ण, सारखा झोपायचा, हे तमोगुणाचं लक्षण आहे. आळशी लोकांचं लक्षण तमोगुण. रजोगुण म्हणजे पैसा आणि स्त्री, की कसा पैसा कमवायचा आणि स्त्रीचा भोग आहे. त्याचं उदाहरण रावण. लंकेची सोन्याची लंका होती त्याच्याकडे, पण तरी सगळ्यांचं नाही का देवीदेवतांच्या देवकन्या, ऋषिकन्या, मनुष्यकन्या लुटायचं आणि धन कमवायचं. कुबेराचं नाही का त्यानं पुष्पक विमानसुद्धा घेऊन टाकलं. सगळं दुसऱ्याचं घेणं. लोक माझं आहे, पण दुसऱ्याचं आहे ते बी माझं आहे, त्याला रजोगुणी म्हणतात. आणि सत्वगुणी म्हणजे बिभीषण, तो नेहमी दुसऱ्यासाठी कार्य करतो, दुसऱ्यासाठी झिजतो. म्हणून मी एक उदाहरण दिलं होतं अगरबत्ती आणि मेणबत्तीचं. मेणबत्ती स्वतः अंधारात राहते पण दुसऱ्याला प्रकाश देते. अगरबत्ती स्वतः जळते पण दुसऱ्याला सुगंध देते. पण आईस्क्रीम आहे ना, ती स्वतःला उपयोग करते पण वितळून उपयोग होत नाही. तसे काही लोक स्वतःसाठी जे जगतात ते दुःखी राहतात, पण दुसऱ्यासाठी जे जगतात ते आनंदी राहतात. म्हणून बिभीषण रावणाने पाहिले की जे स्वार्थी वृत्ती आहे याला सांगितलेलं समजत नाही, त्यानं सगळं सोडलं आणि भगवत सेवेत लावला. म्हणून हे 3 गुण आपल्याला नाचवतात. आणि आपण कोणी नाचत नाही, तर हे गुण प्रकृती आणि गुणाद्वारे आपण नाचल्या जातो. आणि ते झाल्यानंतर पुढे भगवंत आणखीन नाम कर्मसृष्टीचं वर्णन करतात. कर्मसृष्टीमध्ये महाविष्णू कसे होतात, महाविष्णूपासून कला, कर्म, स्वभाव बनला जातो. ह्या 3 गुणाद्वारे कर्म, कला आणि भौतिक सृष्टीची प्रधानता होती. आपण जे जन्म घेतला आहे ह्या 3 गोष्टीमुळे घेतला आहे. एकतर कला, कर्म आणि स्वभाव. कर्मामुळे, स्वभावामुळे आणि कलेमुळं भौतिक सृष्टी. आणि त्याच्यामध्ये 3 अवस्था, त्याच्या महत्त्वामध्ये सत्वगुण, सत्वगुणामध्ये रजगुण, रजगुणाद्वारे प्रजा उत्पादन करतो. आणि मग त्याच्यामध्ये एक व्हायरस टाकतो मनुष्यामध्ये, म्हणजे तो अहंकार. ईश्वरम भोगी बलवान सुखी, मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, मीच सगळं काही करणार आहे, याला काय म्हणतात, अहंकाराचं प्रतीक आहे. तर त्या अहंकारामुळे तो काय करतो, ह्या सृष्टीचं तमोगुणाचं होत आहे. आणि अहंकाराचे 3 लक्षणं सांगतात. सत्वगुणी अहंकार, तमोगुणी अहंकार आणि रजोगुणी अहंकाराचं वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, त्याच्यामध्ये ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि त्याच्यामधून कर्मसृष्टी निर्माण होते. पंचमहाभूत, त्याचे विषय, त्याचे रंग, रूप, गण, 24 तत्वाद्वारे बॉडी बनल्या जाते मनुष्याची. थोडा जड चालला का, काय समजलं तुम्हाला? गोपाल कृष्ण भगवान की जय, गोविंद जय, गोविंद जय जय, गोपाल जय जय. बोला टाळ्या टाळ्या. गोविंद जय जय, गोपाल जय जय. राधारमण हरि गोविंद 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 जय जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय. राधारमण हरि गोविंद जय जय. राधारमण हरि गोविंद जय जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय. गोपाल जय जय. राधारमण हरि गोविंद 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 जय जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अशा प्रकारे भौतिक सृष्टी केली जाते. त्याच्यामध्ये 3 गुणाधारी आणि अहंकाराद्वारे 24 तत्वाचं निर्माण होतात. 5 पंचमहाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, किती झाले, 15 झाले. त्याचे 5 विषय किती झाले, 20 झाले. त्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार किती झाले, 23 झाले. 4था आहे 24वा आहे चेतना किंवा आत्मा म्हटलं जाईल. 25वा परमात्मा
किंवा याला 24 किंवा 25 तत्वाचं हे शरीर म्हणतं आहे. म्हणून ही भौतिक सृष्टी 24 तत्वानं बांधल्यानंतर याच्यामध्ये पंचमहाभूताच्या शरीराद्वारे आणि त्याच्यामध्ये जे बाकीचे 18 जर एलिमेंट्स आहेत, तत्व आहेत, त्याद्वारे तो काय करतो, हे शरीर नाचवत राहतो आणि त्याच्यानुसार वागत असतो. पण याच्यामध्ये जेव्हा शरीर सुटल्यानंतर 24 तत्वाबरोबर आत्म्याबरोबर केवळ 3 तत्व जातात, मन, बुद्धी आणि अहंकार. याला म्हणतात MBA. काय MBA, मन, बुद्धी, अहंकार. कोणी म्हटलं MBA केलं, मग याला समजायचं मन, बुद्धी, अहंकारामध्ये फसलाय. हां, मन म्हणजे मी हुशार आहे, बुद्धी डोकं लावत, तर अहंकार म्हणजे मला डिग्री भेटली. काय म्हणतात? हां, याला काय म्हणतात? MBA, मन, बुद्धी, अहंकारामध्ये. आणि याच्यामध्येच आपण सगळ्यांना MBAच केलं आहे. कारण मनाची विरोधात झालं की क्रोध येतो आणि क्रोधामध्ये लोभ होतो आणि लोभामध्ये बुद्धी भ्रष्ट होते. कारण की मन, बुद्धी आणि बुद्धी लावत असतो ह्या समजा. आणि अहंकार असतो, कारण अहंकार मानतो नाही तू स्वामी आहे, तूच मालक आहे, तूच करता करविता, तुझं ऐकलं पाहिजे. म्हणून 3 गोष्टीद्वारे ह्या सृष्टीला आणि आत्म्याला नाचवायचं काम करतात. म्हणून ब्रह्माजी नारद मुनीला सांगतात, नारद ह्या 24 तत्वाने सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि मग ह्या 24 तत्वाचं वर्णन केलं, कर्मसृष्टीचं आणखीन विश्लेषण करतात. त्याच्यामध्ये कर्मसृष्टीचं त्याचं 24 तत्वाचं विश्लेषण, त्याच्या वर्णन केल्यानंतर मग मायाशक्ती त्याचा प्रभाव टाकते. आणि मग ब्रह्मांडाच्या हा गर्भदक्ष आयुष्याद्वारे ब्रह्मांडाची निर्मिती होती. आणि ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यानंतर ती विराट रूप होत आहे. आणि विराट रूपान केल्यानंतर ह्या सृष्टीचं कसं निर्माण होतं आहे, त्या सृष्टीच्या रूपामध्ये, विराट रूपामध्ये 4 वर्ण आणि त्याचे अवयव केलेले आहेत. आता हे जन्मानं नाही, या ध्यानात ठेवा, त्याच्या कर्मानुसार ठरले. ब्राह्मण हा मस्तक ठेवलेला आहे, म्हणजे कोणी होऊ शकतं. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, चातुर्वर्णा मया सृष्ट्या गुण कर्मा आणि भागाच्या. प्रत्येकाला भगवंत सगळ्या समान दृष्टीनं पाहतात गीतेमध्ये. तर क्षत्रिय हे बाहू येतं, वैश्य हे मांड्या आहेत आणि शूद्र म्हणजे पाय आहेत कलियुगामध्ये. पण कलियुगामध्ये कोणी वर्णाश्रम राहिलं नाही. आणि हे 14 लोक आहेत, भुवर लोकस, आणि त्यांचे पाताळ, रसातळ, महातल, तलातल, सुतल, वितल, अतल, भोरलोक, भूलोक, भोरलोक, स्वर्ग, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्तुलोक. याचं भगवंताची ही सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि या सृष्टीमध्ये भगवंत त्या लोकांमध्ये निवास करतात किंवा त्या अवयामध्ये असतात. आणि मग पुरुष सूक्त म्हटलेलं आहे, त्या भगवंताला प्रार्थना केली आहे. तुम्ही कोणी ब्राह्मण पूजा करत असाल तर श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणतोय, आणि त्याचं वर्णन इथं करतात. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतात. आणि ह्या उत्तरामध्ये ते म्हणतात की सर्व काही तन्मात्रा आहे, जे तत्व आहेत, हे कोणापासून येतात? गर्भदक्ष विष्णू. म्हणजे 3 विष्णू सांगितले तुम्हाला काल आले ना. महाविष्णूपासून काय येतं आहे? ब्राह्मण येतो. आणि ब्रह्मांडामध्ये कोण येतं आहे? गर्भदक्ष विष्णू. आणि मग हे गर्भदक्ष ब्रह्माजीला रॉ मटेरियल देतात. आणि ह्या रॉ मटेरियलमध्ये काय काय 24 तत्व, त्याचे तन्मात्रा, भौतिक कर्मसृष्टी, त्याच्यानंतर हे जे विषय आहेत ते मांडले गेले, त्याच्यात दिले. आणि त्याच्यामुळे सूक्ष्म आणि स्थूल ह्या दोन्हीचं वर्णन ते करतात. आणि मग त्याच्यामध्ये इंद्रिय निर्माण होतात, इंद्रियाचे विषय, देवता निर्माण होतात. तर ते किती देवता आहेत आपल्या लोकांमध्ये? कोणी म्हणते 33 कोटी, कोणी 33 करोड, तर नाही, तर 33 प्रकारच्या देवताचं वर्णन करतात. आणि त्या प्रत्येक इंद्रियावर नका नियंत्रण करतात. तुम्ही काय बघतात, कसं बघतात, कोणाशी कसा व्यवहार करतात, मनानं कसा विचार करतात, हे देवता सगळं रेकॉर्ड ठेवतात. आणि शेवटा फायनल हे असतं आहे, चित्र घेतं आणि त्याकडे रिपोर्ट करता, आणि काय काय दिवे लावलेत हे घ्या रिपोर्ट. आणि मग त्याचा लेखाजोखा होतो. म्हणून सृष्टीमध्ये, जगामध्ये सगळं रेकॉर्ड होतं आहे, ध्यानात ठेवा. म्हणून आपण या भौतिक गोष्टीचा खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे. आणि मग एक पाद त्रिपाद विभूतीचं वर्णन करतात, तिथे कोण कोण कसं निर्माण होतात त्याचं पण तुलना करतात. आणि मग दुसरा प्रश्न करतात की ह्या जगामध्ये भगवंतानं सगळं निर्माण केल्यानंतर मनु यांचं काही झालं का, यांची काही निर्मिती केली का? सगळ्या सृष्टीची निर्मिती केली, पण याचं पालनपोषण करायचं कसं बाबा, काय आहे का नाही? मग त्यासाठी ते प्रजापतीची निर्मिती करतात. आणि प्रजापतीची निर्मिती केल्यानंतर ते म्हणतात की भगवंताला जाणायचं असेल तर भौतिक बुद्धीनं आपण जाणू शकत नाही. भगवंताला जाणायचं असेल तर केवळ साधूची कृपा आणि भगवंताची कृपा असेल तर जाणू शकतो. 2 गोष्टीद्वारे भगवंताला जाणू शकत नाही. आपल्या भौतिक बुद्धीने, तर्कशास्त्राने, न्यायशास्त्राने किंवा भौतिक शिक्षण आपण भगवंताला प्राप्त करू शकत नाही. तर भगवंताला भगवंताची कृपा पाहिजे. म्हणून मी काल एक वाक्य बोललो तुम्हाला बोलता की भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू. अशी भक्ती करा की
की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला ते भक्त दिसते. म्हणून भगवंत मूळ विष्णू आहे, तर त्यांच्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे. कर्णकशाही गर्भदक्षाविष्णू आणि त्या जीवाचं तत्त्व. आणि मग ह्या कार्यसूचीची एकदम डिटेल्स वर्णन केल्यानंतर भगवंताच्या विविध अवतार आणि कसे अवतार घेतला, तर त्याच्यामध्ये भगवंत पहिले विविध अवताराचं वर्णन करतात. त्याच्यामध्ये मी पहिल्या दिवशी सांगितलं वराह, सुयज्ञ. ब्रह्माजी सांगतात नारद मुनीला, आणि नारद मुनीचा संवाद कोण सांगते? सुखदेव गोस्वामी राजा परिषदला सांगतात. आणि सुखदेव गोस्वामीचा संवाद सूत गोस्वामी सौनक आदी ऋषींना सांगतात. म्हणजे संवादामध्ये संवाद. एक प्रश्न त्याला विचारतो, तो प्रश्न त्याला विचारतो, तो प्रश्न त्याला सांगतो. आणि नारद मुनी म्हणतात की भगवंतांनी एवढे अवतार घेतले: वराह, सुयज्ञ, कपिल, दत्तात्रेय, चार कुमार, नरनारायण, पृथू, ऋषभदेव, हयग्रीव, मत्स्य, कश्यप, नरहरी, नरसिंह, वामनदेव, हंस, धन्वंतरी, परशुराम, राम, वेदव्यास, बुद्ध आणि कल्की. आणि त्यांचे कलाप, त्यांनी काय काय कलाप केले भक्तांना आनंद देण्यासाठी, त्याचं वर्णन करा. अरे नारद, मी अनंतेशेष त्याने समुद्राची शाही केली, आकाशाचा नका कागद केला, तरी भगवंताचे गुणगान नाही करता आलं त्याला. तर मी माझ्या साधारण मुखाने मी भगवंताचं काय गुणगान करू शकेल? या पृथ्वीतल्या जगातले सगळे कण मोजता येतील, पण भगवंताचे गुण, त्यांचे रूप, त्यांचे नाम बखान करता येणार नाही. अशक्य भौतिक गोष्टी नाही जाऊ शकत. म्हणून आपण काय करू? आपण आपल्या भगवत कृपेशिवाय संबंध नाही शक्य. म्हणून त्यासाठी तू भगवंताला प्रार्थना कर. आणि त्या प्रार्थनेचं सांगताय की जर भगवंताला पाहायचं असेल तर ह्या 4 गोष्टी कर. अहंकार समर्पित कर गुरुच्या प्रती. तू काय, जसं आपण चप्पल सोडतो ना, तर त्या चप्पलाबरोबर आपला अहंकार सोडला पाहिजे. आपल्या रूपाचा, आपल्या गुणाचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या धनाचा, आपल्या सौंदर्याचं सगळं सोडलं तर भगवत भक्ती भेटते. अहंकार येऊन भगवत भक्ती घेण्याचा प्रयत्न करताना तर तुम्ही 100 जन्म जरी भक्ती केली तर भगवंत तुम्हाला भेटू शकत नाही. म्हणून अहंकाराचा त्याग करा. अहंकार नाही का? आणि भगवंतानं बघा ना, प्रत्येकामध्ये व्हायरस टाकून दिले. प्रत्येकजण सांगतो मी 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 मी. अरे पण मी काय? माझं काहीच नाही बाबा या जगामध्ये. अरे माझे कपडे माझे नाही तर दुसरं काय असणार आहे? शेवटी सगळं ते काढून घेतात का नाही? म्हणून अहंकार, आणि अहंकार करायचा असेल तर भक्ती करा. गुरुची कृपा, त्या कृपेमुळे होते. तेव्हा तुम्ही कृष्णाला जाणू शकतात, आणि कृष्णाला जाणलं तर भवसागर पार होऊ शकतात. अहंकार त्यागला तर भवसागर पार होण्याचा मार्ग दिलेला आहे. इथं वाचतात तुम्ही, दिसतो का तुम्हाला सगळ्यांना? अहंकार समर, गुरुची कृपा, कृष्णाला जाणणं होईल, आणि मग भवसागर पार केल्यानंतर हे भौतिक सृष्टी होतात. आणि याच्यासाठी मोठमोठे लोकांनी त्याग केला आहे, त्याचं वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर पुढे भगवंताच्या कृपेशिवाय जाणणं शक्य होणार. म्हणून अपात्र, ते म्हणतात की नारद मी अपात्र आहे, मी तुला नाही सांगत, पण तरी मी ते प्रयत्न करतो गुणगान करण्यासाठी. आणि यासाठी भक्तांचा आश्रय घेण्यासाठी ते वर्णन करतात. जर भक्ताचा आश्रय घेतला तर नारद मुनीने मोठमोठ्या भक्तांचा उद्धार केला आहे. वाल्मिकी मुनींचा उद्धार केला. कोण होता? तो शिकारी होता. दुसरा प्रल्हाद महाराज ध्रुवांचा उद्धार केला. वाल्याचा वाल्मिक झाला. म्हणून भगवत भक्ती, ज्ञान, योग सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर त्यावेळेस भगवंताला जाण्याचे 3 स्तर सांगतात. ब्रह्मेत्मी, परमात्मेती, भगवान इति शब्दते. योगाद्वारे ब्रह्म साक्षात्कार होतं, त्याला म्हणतात निर्गुण निराकार. लोक म्हणतात ना ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं, ज्योती सर्व काही आहे, त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. पण भगवंताचा साक्षात्कार हा खालच्या स्तराचा आहे. दुसरं योग, ध्यान, धारणा, समाधीद्वारे परमात्माचं स्वरूप जाणता येते. पण भक्तीद्वारे भगवत साक्षात्कार डायरेक्ट स्वरूप. जसं उदाहरण दिलं जाते, तुम्ही रेल्वे स्टेशनला पहिल्यांदा गेले आणि तुम्ही जीवनात कधी ट्रेनला नाही पाहिलं आणि तुम्हाला उत्सुकता आहे ट्रेन कशी असेल, तर तुम्ही जेव्हा अंधारात पाहतात की ट्रेन म्हणजे लाईट असेल, पहिलं काय करतात? इमेजिनेशन करतात. दुसरं थोड्या वेळानं बघतात की ट्रेन म्हणजे इंजिन आहे. आणि तिसरी डायरेक्ट ट्रेन उभा राहणं म्हणजे ट्रेन लाईट नसून, इंजिन नसून डायरेक्ट संपूर्ण आहे. तसं लाईट दिसणे म्हणजे ब्रह्मज्योती आहे, इंजिन दिसणे म्हणजे परमात्मा स्वरूप आहे, आणि डायरेक्ट ट्रेन दिसणे म्हणजे भगवत स्वरूप आहे. काही लोक या 2 गोष्टी परमात्मा, भगवान परमात्मा म्हणतात, ती दुसरी स्टेज आहे. काही म्हणतात ब्रह्मवादी, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी ह्या शब्दाचं उच्चारण करतात, किंवा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं किंवा ब्रह्म साक्षात्काराचं वाक्य वापरतात. पण भगवत भक्त हा भगवत भक्तीद्वारे भगवत साक्षात्कार, सगुण साकार याच्या पलीकडे त्याची भक्ती करतो, त्याचं विश्लेषण करतात.
आणि मग ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी इथे जगाचं करतात. आणि ज्ञान कसं केलं भगवंत महाविष्णूद्वारे लीला समजून घेण्यासाठी ते म्हणतात की बहिरंग शक्तीद्वारे 3 शक्तीचं वर्णन करतात. अंतरंगा, बहिरंग आणि तटस्था. याचं उदाहरण आहे, समुद्राच्या काठा जर उभा राहिले तर समुद्राच्या ज्या लाटा आहे त्या बहिरंग शक्ती आहे, आणि जमिनीच्या आणि समुद्राच्या राहतात त्याला तटस्था, आणि जमिनीवर उभा राहतात त्या अंतरंगा शक्ती. बहिरंग शक्तीमध्ये दुर्गादेवी, काली, चंडी ह्या सगळ्या येतात. आणि अंतरंगामध्ये श्रीदेवी, भूदेवी म्हणजे लक्ष्मी, सीतादेवी, राधाराणी किंवा भगवंताच्या अंतरंगा शक्ती येतात. म्हणून बहिरंग शक्तीतून बाहेर यायचं असेल, कारण भगवंत गीतेमध्ये म्हणतात मम माया दुरातया, माझी बहिरंग शक्ती खूप दुस्तर आहे, पण तिला पार करायचं असेल तर मला शरण आलं पाहिजे. म्हणून आपण कधी सूर्याच्या पहिले काय येत आहे? सूर्यप्रकाश येतो. शक्तिमानाच्या पहिले शक्ती येते. तसं आपल्या जीवनामध्ये सीता, राम, लक्ष्मी, नारायण, राधा, कृष्ण, तर पहिले भगवंताची अंतरंगाचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून आपण हरे कृष्ण म्हणताना हरे पहिले येते, नंतर कृष्ण. हरे म्हणजे राधाराणी, रुक्मिणी देवी, सीतादेवी, आणि कृष्ण म्हणजे भगवंताचं स्वरूप दिलेले आकर्षण. ते जसं वेळा येईन तसं मी त्याचं विश्लेषण करतो. तर हे 3 शक्तीतून मुक्त होण्यासाठी भगवंताच्या ह्या मुक्ती मायाचं वर्णन केलं भगवंत करतात, आपलं नारद मुनी करतात. आणि म्हणून हरिकथा जर ऐकली तर 3 गुणाधारे आपण नाही का मुक्त होऊ शकतो. तर त्यासाठी हे इथं बखान केलेले. आता बाकी राहिलेले जी सृष्टी केलेली आहे, बाकीच्या सृष्टीचं काय वर्णन केलं आहे आणि मग कशी कशी सृष्टी निर्माण केली त्याचं काय काय विश्लेषण आहे ते श्रीमद भागवताचे 3रा स्कंद उद्या शार्प 4:30ला आपण सुरुवात करू. आता आपण इथं कथेला विराम देऊ. हरे कृष्णा